of the Mahayuti there, Eknath Shinde, the Chief Minister, the two Deputy Chief Ministers, also Praful Patel, Mr. Bawankule, the State BJP President, all there, set to address the media. This will be the joint press conference and I'm sure they will also take questions. All smiles at the moment, sweets being given. Look at this picture. Ek hai, to safe hai. This picture sums it up. But I want to say two things. One, I'm looking at eagerly in terms of whether BJP is going to touch 1.5 crores on its own, because it had not got that even in 2014 Lok Sabha election and 2019 Lok Sabha election. And more importantly, my mind goes back to 2019. After winning a mandate, showing Mr. Modi ji's face and Devendra Fadnavis' face, what did Uddhav Thackeray do? He did not take his calls. He was a traitor. He didn't take calls. And today, Maharashtra people have given him an answer and told him where he belongs to. And Gaddar you cannot do this. And Gaddar Kaun is proven today. No. You cannot do this, Uddhavji. And people have shown to you where you are and where your party is. That question was asked to Mr. Fadnavis. He said the results have clearly answered two questions. Who the real Sena is and who real NCP is. Because Ajit Pawar's party has done well. Sharad Pawar faction hasn't done well. As Chief Minister Shinde and Fadnavis and Ajit Pawar settle down. Let's start live. माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी, प्रफुल्लभाई रामदास आठवले साहेब, पीयूष गोयल साहेब, चंद्रशेखर बावनकुळेजी, नीलमताई गोरे, सर्व महायुतीचे सन्माननीय उपस्थित असणारे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो, आपण आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येक जण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते. काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो, म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो. बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं, ड्रायव्हिंग करणं, इकडं जाणं तिकडं जाणं, इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा 1:45च्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होतं. कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय का काय. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. सगळेच कार्यकर्ते राबले, उमेदवार राबले, सगळे सहकारी घटक पक्षाचे, मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले. आमच्या ज्या योजना होत्या, योजनांच्याबद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली, आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला, आमची थोडंसं टीका टिप्पणी करण्यात आली की राज्य कंगाल केलं, अमुक झालं तमुक झालं. परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, कुठलाही हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले आणि आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं. आम्ही मुळात काय केलं, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल, परंतु ते मिळालं. आम्ही ते मान्य केलं, त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या. त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या, त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली.
अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले. एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली, कारण एवढ्या प्रचंड बहुमताने Our shoulders have increased because we have got such a thumping majority. 225 महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी 2025 elections यश मिळालेलं till now, till date, तरी has never got तरी ऐकवत नाही. such a massive कदाचित numbers. पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल, त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही, परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेस. Would have been possible in Congress era, and I am not aware of. जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे But what I understand and I've seen मिळालेलं यशाने that आम्ही हुरळून so far, this is first time that any alliance have got आता such a majority. जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या. मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल. When numbers पण तसं सांगितलं were coming, की फार आर्थिक we were surprised. I called up Devendra Fadnavis and we spoke about it. आम्हाला हे नवीन नाहीये, आम्ही सगळे अनुभवी माणसं, आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही. We are all आणि शिवाय experienced आमच्या individuals, पाठीशी केंद्र सरकार आहे, तो आम्हाला खूप मोठा एक and behind आधार, us is our center. आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा When भरोसा you आहे. have आणि त्याच्यामुळं या a सगळ्या strength ज्या काही गोष्टी behind you, आहेत, you आता have trust. विरोधक टीका करतात की बाबा Opposition पेपर may घ्यायला comment. पाहिजे होतं, मग बॅलेट पेपरने लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं. लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर, That आणि इथला निकाल something should लागला have की happened, बॅलेट but पेपर this यायला is पाहिजे. also मग similar EVM during Lok बरोबर Sabha. नाही. असं नाही चालत. आता झारखंड They पण claim आमच्या हातनं गेलंच ना, EVM, मी कुठं काय म्हणतो. but in ठीक आहे, Jharkhand, त्या we got seats. जनतेने कौल दिलेला We never comment about अशा it. पद्धतीनं महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे 6 रिजन आहेत ना, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम People of Maharashtra कोकण, have shown their मुंबई, faith. अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजन मध्ये नाशिक, सगळीकडेच तुम्ही बघितलं तर नाशिक, मुंबई, सगळीकडे महायुती जोरात and आहे. other असं कुठं नाही areas, if की you मागच्या वेळेस notice, कसं झालं, आम्हाला we झटका got दिला, a good majority मराठवाड्यात in the आमची एकच complete झाली त्यावेळेस. not limiting to one काँग्रेस area. आली संभाजीनगर सिटीतली, बाकीकडे सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं, आणि तसं ह्या वेळेस झालं नाही. तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं. काही जागा Analyze, फार Mahajuti थोड्या got मतांनी त्या majority बाबतीमध्ये seats गेलेले आहेत. in maximum areas. काही चित्र Some areas we got defeated. मला एक, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे, प्रिंट पण मीडिया आहे, मला एक कळत नाही, तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना, जे खऱ्या Electronic त्यांना मला and माहिती. print media की सगळे in front of खऱ्या us. बातम्या देतात. त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मी टीव्ही We चालू got केला correct आणि news. अजित पवार पोस्टल बॅलेट मध्येच माग, मी विचारतोय तिथं फोन करून, ते म्हणले नाही Poster- दादा, आपण पुढे. Came up. आता माझं And लीड 1 लाख it was all into 2,000 news. मताधिक्य मी मिळवलंय, आणि खुशाल तुम्ही दाखवताय अजित पवार माग, अजित पवार माग. मग काही जण And- म्हणलं का रे असे दाखवतायत, Certain टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही. news shows अरे that तुमच्या Ajit Pawar is in TRP ला front. आम्हाला का मातीत घालताय, आमची का बदनामी करताय. But for your त्याच्यामध्ये TRP, मी you नंतर are troubling us. पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले. पोस्टल बॅलेट मध्ये पण When I spoke to officials and understood if सांगायचं तात्पर्य, postal ballots are completed, त्याच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे, म्हणजे विश्वास नाही the ते point here is saying 9 वाजताच्या that भोंग्यात people have faith पण बाकीच्या in news organizations. माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही My only काही concern होणार is नाही. पण खूप should- चांगलं यश should be मिळालं. told. अजून पण काही काउंटिंग चालू आहे, काही ठिकाणी We रिकाउंटिंग got a thumping majority, but certain areas still the counting is underway. खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी महायुतीवर वाढलेली आहे, The whole आणि त्या responsibility is now अधिक जास्त on to Mahajuti. काम करावं लागणार आहे, कारण एवढं दैदिप्यमान And यश We will सगळ्यांनी मिळून complete दिलेलं our work आहे. with full responsibility as we have been doing. आभार कमीच आहेत, म्हणजे काय आता त्यांच्याकरता, म्हणजे त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो, आणि 5 वर्ष अक्षरशः अतिशय We'll be out in the sun, एकोप्याने ही युती and for the next कशा 5 years, प्रकारे काम करेल. we'll be working for the people of Maharashtra. परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास holistic development केंद्रबिंदू मानून approach पुढे गेलो, will be तशाच carried पद्धतीचं forward. काम हे इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या Just like we have been doing. चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो, And we'll ensure this- महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो.
पुन्हा एकदा मतदार I ensure this नोंदणीचं सर्वांचं every मीडिया journalist इलेक्ट्रॉनिक and every सर्वांचं people of मी Maharashtra. मनापासून आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. अरे मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा दर्जा आत्ताच दिलाय ना, लगेच विसरायला लागला. नाही नाही, हे दिल्लीत बहिणी बोलतात. मी माझी भावना मगाशीच मांडली आहे की केवळ आत्ता एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे, खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राने दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल. This mandate is a proof that the people of Maharashtra trust us. They have in fact entrusted us with a great responsibility. चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही. सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. खरं म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे. Day for the state of Maharashtra. ऐतिहासिक विजय देखील आहे. It is a historic victory for us. अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या, परंतु ही निवडणूक लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती. We've seen several elections in the state of Maharashtra for years together, but this time it looks like the people decided that they wanted to give a decisive mandate and they chose us. याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही, परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव I am speechless महायुतीवर today. केला. कारण People of Maharashtra have showered their love on the Mahayuti through their votes. लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम People from all walks of life, whether it's the Ladka brother, Ladki bahin, or our farmer community, they've all voted for Mahayuti. एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे. खरं म्हणजे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RP, आमचे आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष, आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते. We have taken some unprecedented decisions, whether it's the work that we've done to the state of Maharashtra for infrastructure development or whether the welfare schemes, they've all resonated. सगळी कामं थांबवली होती. तुमच्या काळातली जी कामं, जसं महाविकास आघाडीचं सरकार 2019ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली, त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली. मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, the Samruddhi project was completed, the metro project was completed. All these projects in fact were pending. They were stopped during the Mahavikas Aghadi. Once we came to power, the work on all these projects कामाला आम्ही resumed. प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं. We gave priority to development. We gave priority to infrastructure development in the state of Maharashtra. डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास, आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे 2.5 वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि 2.5 वर्ष त्यांनी जे सगळं past 2.5 years, our only goal was to ensure complete development in the state of Maharashtra, especially the projects that were halted during the Mahavikas Aghadi's regime. पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली, समृद्धी दिलं, अटल सेतू दिला, कोस्टल दिलं, लोक तो वापरू लागले. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या. कल्याणकारी योजनेमध्ये
लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही, युवा प्रशिक्षण योजना केली, 3 गॅस सिलेंडर दिले, त्यानंतर युवा वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांची आम्ही योजना केली. So on one hand, infrastructure development, on the other hand, our welfare schemes for the women of the state, for the farmers, for the youth, have all been done with the only focus and goal of ensuring overall development of the state of Maharashtra. बिल माफ केलं. शेतकऱ्यांना आम्ही 2.5 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता, 15,000 कोटी रुपये तो दिला. त्यांच्या योजनांसाठी 45,000 कोटी रुपये. म्हणजे एकंदरीत कल्याणकारी, मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये, पण एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना, याची आम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं यामध्ये आमचा उद्देश एवढाच होता की या राज्याला पुढे न्यायचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही राज्य सरकारच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे. आणि मग आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचो. Goal was to ensure overall development in the state of Maharashtra through the development projects that we completed on time and also the welfare schemes that we launched for people from all walks of life. आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने, की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मान्य केले. आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला 10 वर्ष तर जाऊ द्या, पण 2-2.5 वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं. The Modi government at the center really helped us with accepting our proposals and also ensuring that Maharashtra gets funds timely to ensure development. 2.5 वर्षात सिंचन प्रकल्प 4 त्यांनी केले महाविकास आघाडीने, आम्ही होतो तिकडे. आणि आता आमच्या वेळेस सुप्रमा 124 सुप्रमा दिल्या. म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने, सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला. म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं. आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. काय आमच्यावर आरोपही झाले, काय while others were involved in distributing freebies, we fulfilled the promises that we made. या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो. कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी. आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचबरोबर शासन आपल्या दारी, आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं. डायरेक्ट तेव्हाही योजना होत्या, पूर्वी लाभही होते, सगळं होतं, परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. आम्ही 5 कोटी लोकांना त्याचा लाभ दिला, शासन आपल्या दारी. आणि bringing governance to people's homes, to their doorstep, we ensured that people actually benefited out of these schemes. लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार, हे फक्त बोलणारं सरकार नाहीये. आणि म्हणून the opposition tried to stop our welfare schemes. They questioned our Ladki Bahin Yojana, but people believed us, they trusted us when we implemented those schemes on ground. लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्ही तर आम्हाला माहित होतं 5 installments of the Ladki Bahin Yojana have already been disbursed to the accounts of the women of Maharashtra. आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले. कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे. कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही. 2 installments of the Ladki Bahin Yojana were disbursed या राज्यामध्ये in advance to the women before the moral code of conduct was enforced. That it came in भावना picture. प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन. आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलंय की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून, चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं. पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं काम करून दाखवलं. आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले. We wanted to make positive changes into the life of the common man, to turn them into a superman, and that's how the people have voted for us. People have voted for Vikas, they have voted for the welfare schemes of the Mahayuti government. आणि म्हणून 2 निवडणुका, ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नॅरेटिव्ह वगैरे सगळं केलं, काय केलं, संविधान बदलणार वगैरे, सगळ्या जातीमध्ये भीती निर्माण केली, प्रत्येकाला घाबरवलं. तरी सुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले.
आता ते म्हणाले the fake narrative of the opposition during the Lok Sabha elections, the fake narrative that we were going to change the constitution, people voted for Narendra Modi, and ultimately the Modi government came to power at the center. मोदी साहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ. आता जनतेने त्यांना जो काय मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे. And even now, in this assembly election in Maharashtra in 2024, the people of Maharashtra have shown the mirror to the opposition to the Mahavikas Aghadi. रोज सरकार पडणार रोज आम्हाला 3-4 शब्द ठेवले होते त्यांनी. ते शब्द तुम्हाला माहित आहे, मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही. पण चौथा शब्द होता का? नाही. पण आम्ही त्याला आरोपाने उत्तर नाही दिलं. आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला. आणि कामातून उत्तर दिलं. Government came to power, the opposition criticized us, and every single day the opposition set a date for the government to fall and kept saying that the government will not be able to complete its term. But we responded to that, we reacted to that with the work that we did in the state of Maharashtra. आम्ही 24/7 काम करत होतो. आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. Me and my deputy chief ministers worked round the clock 24/7 for the state of Maharashtra, and we proved that one cannot run the government online, on Facebook, on social media, or from their homes. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं 2019ला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. आणि 2019ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही. ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं. With Prime Minister's blessings and taking ahead the principles of Balasaheb Thackeray, we were able to form the government that should have been formed in 2021 itself. कोणाचं आहे ते लोकांनी ठरवलं. आणि शिवसेना कोणाची ते ठरवलं. People have decided who the real Shiv Sena is. त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत. बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की 2019ला 56 जागा आल्या आणि त्या 56 मला वाटतं आताही 56 जागा आल्या, अजून चालू आहे. पण एकंदरीत आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्त्व. मोदीजींनी आता अमित भाई असतील, नड्डाजी आहेत, तिथं पियुषजी आहेत, केंद्रीय मंत्री आपले भूपेंद्रजी आहेत, राजनाथ सिंगजी, बऱ्याच सगळ्या लोकांनी आठवले साहेब तर आपल्या सोबतच आहेत. आठवले साहेब सोबत 100%. तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं. आता त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणा त्याचा अर्थ वेगवेगळा काढला. मोदी साहेब म्हणाले एकत्र या, विकासासाठी एकत्र या. आता लोकांना आवाहन केलं, जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जातीपाती धर्माचा उल्लेख केला नाही, पण मतदानासाठी एकत्र या, विकासासाठी एकत्र या. The state leaders, the leaders at the center came together and worked. The Prime Minister in fact appealed to all to come together and work. And दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं आणि मतांची टक्केवारी वाढली, मतदानाची टक्केवारी वाढली, महिलांच्या, आमच्या लाडक्या बहिणींची टक्केवारी वाढली. आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा, पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे. आणि Ladki Bahin Yojana has resonated on ground, and this time around the women voters came to fore, and the women voters voted for the government that they wanted to choose. कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत, आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहेत, दिघे साहेबांची शिकवण, मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे, केंद्राचा सपोर्ट आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये कामी आले. शेवटी लोकांना काय पाहिजे? लोकांना शिव्याशाप नको आहे, लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे, लोकांना सुडाचं राजकारण नको आहे. The vote of the women was much higher than the male voters. Ultimately, what people want is development. People don't want blame game. People don't want criticism day in and day out. त्यामध्ये
किती आरोप केले, खोटे बोला, आपण रेटून बोला. आता अजितदादा मगाशी म्हणाले की तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय. आमचा करेक्ट कार्यक्रम Irrespective of the allegations, irrespective of the criticism, in fact, the numbers that we saw in the morning during the live telecast, for a moment we did think that perhaps our numbers will come down. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे. आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत की आमचा एकही निर्णय कागदावर राहिलेला नाही. मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही, पण एकही निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही. कुठली योजना आहे ती Implemented all the decisions that we took. We've implemented all the announcements that we made. We've fulfilled all our promises. None of our promises have only stayed on the paper. We've actually implemented them on ground. निर्णय घेतले, काही आश्वासनं दिली, ती पाळली नाही. आश्वासनं दिली, नंतर कर्नाटकमधलंच आश्वासन घ्या, हिमाचलमधलं घ्या, आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीचं. Look at Karnataka, look at Himachal, look at Rajasthan. These people in the opposition only made promises and never fulfilled them. And once they made those promises to people, perhaps they realized they don't have the money to fulfill them and started asking the center for funds and criticizing the center. ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली. सगळे नियम आम्ही पाळले, सगळ्या आरबीआयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या. We ensured we had enough resources to fulfill our schemes, and we were extremely confident that none of our welfare schemes that we've announced to the people of Maharashtra will be stopped. लोकांनी खोटं ठरवलं. ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय, पैसे कुठून आणणार. The opposition asked us, where will you get the money for the Ladki Bahin Yojana? योजना चोरून नंतर त्यांच्या वचननाम्यामध्ये टाकली. And then we saw the opposition announcing the Mahalakshmi Yojana, which was a copy paste of our Ladki Bahin Yojana. आम्ही 2-2.5 वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर आहे. आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही. जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर, लोकांच्या दरबारामध्ये आम्ही Our गेलो. schemes are in front of the people. We never lied to people. We never made fake promises, and we never made excuses. And that's what people saw in our government. They want welfare schemes. We promised those and implemented them as well. केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला. 10 वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते, 10 वर्षात राज्याला त्यांनी 2 लाख कोटी दिले, पण यावेळेस 10 वर्षामध्ये मोदीजींनी 10 लाख कोटी दिले. When Manmohan Singh was the Prime Minister during the Congress Party's regime at the center for 10 years, only 2 lakh crores were given to Maharashtra. But in the 10 years of the Modi government, 10 lakh crores were given for developmental work in the state of Maharashtra. जे काही पाण्याची योजना असतील आमच्या, त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो. आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मतं नाही, आम्ही लोकांची मनं जिंकलेली आहे. आज लोकांना शेवटी काय विश्वास महत्त्वाचा. Mandate, we have won people's heart, and the center really supported us in all our endeavors. They ensured that we were able to fulfill the projects that were pending in terms of infrastructure development and the welfare schemes. We were able to fulfill our promises, and I'd like to thank the center, the Modi government, for helping us. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो. त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही. आणि त्यामुळे जो जो सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं. त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे, एक पाठीराखा सरकार, एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आहे. जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणारं सरकार आहे. जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकदीने उभं राहिलं, तसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो. आणि म्हणूनच आम्हाला हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे. आणि And perhaps it's a commitment towards people and the work that we've done in the state of Maharashtra that has earned us this massive mandate. मतदारांना देतो, जनतेला देतो, जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे, credit of this to the people of Maharashtra and the Karyakartas of the Mahayuti. जे काही
काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं एवढंच आमची जबाबदारी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो, आपलेही आभार मानतो आणि आता He would continue to work for the interest of the people of Maharashtra. TRP वाढत जाईल. आमचे प्रकल्प जे आम्ही सुरू केलेत त्याच्या बातम्या द्या, लोकांच्या फायद्याचे जे प्रकल्प आहेत त्याच्या बातम्या द्या. देवेंद्र जी, वाचाळवीरांच्या बातम्या देऊ नका. देवेंद्र जी, एक सवाल ये है कि महाराष्ट्र में पिछले कुछ समय से जाति जाति में लगातार एक दंगा फैलाने की कोशिश हो रही थी. क्या स्थिर सरकार को लेकर के मैंडेट है क्या? दूसरा, वोट जिहाद शब्द आपने इस्तेमाल किया था, इस बार भी ऐसी कोशिश कई जगहों पर हुई थी, उसको कैसा जवाब? मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी ने एक जो नारा दिया था, एक है तो सेफ है, सब समाज को साथ में लाने वाली जो बात प्रधानमंत्री जी ने कही थी, महाराष्ट्र के लोगों ने उसको रिस्पॉन्ड किया है और महाराष्ट्र के सभी समाजों ने एक साथ मिलकर एक बड़ा मैंडेट हमको दिया है. मुझे लगता है कि आज निश्चित रूप से जो लोग तुष्टीकरण की राजनीति करना चाहते थे, जो डिविजिव पॉलिटिक्स करना चाहते थे, उनको करारा जवाब जनता ने ही दिया है और प्रधानमंत्री जी की बात को लोगों ने यहाँ पर एक्सेप्ट किया है. आप दोनों को लेकर ये आरोप लग रहे थे बार बार, आप दोनों के लिए साथ की लड़ाई थी, शिवानी ठाकुर फ्रॉम जी न्यूज, एकता जी और अजीत पवार जी, की नकली है. क्या आपको लगता है आज के बाद ये आरोप अब जनता ने जवाब दे दिया है, आपकी ओर से क्या जवाब दिया जाएगा? क्योंकि असली और नकली का फैसला जनता ने दिखाया ना. अभी आपने पहले ही बोल दिया ना. नहीं, आपकी ओर से जाना चाहते हैं, क्योंकि देखिए बार बार नहीं, देखिए जनता ने आज बता दिया है, असली नकली में मैं जाऊंगा नहीं, लेकिन बाला साहब ठाकरे जी की विचारधारा वाली जो शिवसेना है, शिवसेना भाजपा की गठबंधन वाली जो शिवसेना है, एक विचारधारा वाली शिवसेना आज लोगों ने तय कर लिया है. कौन है? मैंडेट दिया है लोगों ने आज. अभी तो मुझे लगता है वो तो अभी उनको तो हम कैसे रोकेंगे, वो तो और कुछ ना कुछ बोलते रहेंगे, लेकिन जनता की अदालत में जाने के बाद उनको भी दिखाया है और हमें भी दिखाया है. ईवीएम का देखो, अभी झारखंड में ईवीएम अच्छा है क्या? झारखंड में, कर्नाटक में ईवीएम अच्छा था. जब भी अभी वो लोग पहले जब जीतने के बाद बोलते ईवीएम अच्छा है, इलेक्शन कमिश्नर अच्छा है, वो लोग तो सुप्रीम कोर्ट तक तो उनको सलाह मशवरा देते हैं उनको. वो जो यंत्रणा उनके बाजू से, मतलब उनके फेवर में रिजल्ट आते अच्छी है. अभी तो वोटर लिस्ट पे भी उन्होंने ऑब्जेक्शन लिया था. तो जब हार जाते हैं तो बोलते ये यंत्रणा खराब है, जीतते तो बोलते अच्छा है. ऐसा कैसा है? तो ये तो देखिए, यही तो मैं बता रहा हूँ कि जनता ने पूरी तरह, मैंने पहले भी कहा था कि पूरी तरह थंपिंग मेजोरिटी मिलेगी. ये पूरा लैंडस्लाइड विक्ट्री है.